नमस्कार मित्रांनो, जय भवानी. तर चला, मी रोजच्या प्रमाणे निघत आहे मंदिरात. तर मंदिरात जाता जाता हे मी घेतला कॅमेरा घेतल्यानंतर मी तसंच निघालो. तेवढ्यात वडील म्हणाले, अरे त्याच्यामध्ये मेमरी कार्ड नाही, दे माझ्याकडे, मी टाकून देतो. खरंच बाप असतो. बापावरती एक शायरी, घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर, लय अवघड हाय गड्या उमगाया बापर. काय बोलणार वडिलाबद्दल, बोलणं तेवढं कमीच असतं. असो. तर चला, मी निघालो आहे आता मंदिरात जाण्यासाठी. मंदिरात जाता जाता हे मंदिरमधला थोडासा परिसर तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, वरी असं ऊन लागू नये भक्तांना म्हणून हे टाकलेलं आहे. आणि मंदिरात गेल्यानंतर माझं रोज प्रेझेंटसाठी बायोमॅट्रिक थम्स असतं. हे थंब करून झाल्यानंतर राजे शहाजी महाद्वारच्या दिशेने मी निघालो आहे मंदिरात. मंदिरात आलो. हे मंदिरातला शॉर्टकट VIP रस्ता आहे, त्या दिशेने मी जात असतो. या दिशेने थोडीशी गर्दी कमी असते. हे यज्ञ मंडप शिखर, वाव. तुळजापूरमध्ये आल्यानंतर जन्नत म्हणजे काय, खरंच तुम्हाला जन्नत बघायची असेल ना, तर तुळजापूरमध्ये या. आई तुळजाभवानीच्या देवीच्या मंदिरामध्ये तुम्हाला कळेल की जन्नत म्हणजे काय असतं. तर मी देवीच्या गाभाऱ्यामध्ये गेलो, फोटो काढले, व्हिडिओ शूट केले. फोटोशूट करून झाल्यानंतर मी निघालो बाहेर आल्यानंतर हे थोडासा मंदिरमधला परिसर तुम्हाला दाखवतो. हे बघा मंदिरमधला परिसर. आज खूप गर्दी आहे. आज नाही, रोजच खूप गर्दी असते. ह्याच्या अगोदर फक्त मी असं ऐकलं आहे की फक्त मंगळवारी आणि शुक्रवारी यात्रा भरायची. पण आता असं झालं आहे, लॉकडाऊननंतर कंटिन्यू गर्दी असते. खूप लोक भक्त येतात. यायलाच पाहिजे. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद पूर्ण जगामध्ये आहे. सगळ्यांना आई तुळजाभवानीचा आशीर्वाद मिळतो. आई तुळजाभवानी पावते सगळ्याला. मलासुद्धा पावली, तुम्हाला पण पावती, सगळ्यालाच पावती. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचं कौतुक कराल तेवढं कमी आहे. आपण काय कौतुक करणार आपण. असो. चला, तर मी निघालो आहे माझ्या स्टुडिओमध्ये. हे जाता हे बघा कसे गाड्या लावतात लोक रोडवरतीच. पार्किंग असूनसुद्धा रोडवरती गाड्या लावतात. ही आहे माझी कार, निसान मॅग्नेट. हा माझा शॉप, फोटो स्टुडिओ माझा. हा माझा मित्र महेश, हाच फोटो स्टुडिओ बघतो माझा. स्टुडिओमध्ये आल्यानंतर मी सगळे फोटो कॉम्प्युटरमध्ये अपलोड केल्यानंतर रोजच्या प्रमाणे आपलं फोटोवरती 2 लोगो आणि मंदिर ट्रस्टचा लिंक असं मी शेअर करत होतो. तेवढ्यात मला अचानक मंदिरचा फोन आला. ते म्हणाले की रायगडचे खासदार सुनील तटकरे साहेब येत आहेत, तर प्लीज लवकर ये विकी, तू त्यांचे फोटोज आणि व्हिडिओ काढायचे आहेत. खरं सांगायला गेलं तर मित्रांनो, मी खूप थकलो होतो. मी वॉकिंग जात असतो मंदिरामध्ये, तर परत घामाघूम झाला होतो. फोटो महेशला सांगितलं, तू फोटो एडिटिंग कर. मी निघालो परत मंदिरामध्ये. चालत जाता 10 मिनिट लागतात मला. माझे शॉप ते मंदिरचा डिस्टन्स तेवढा. मंदिरमध्ये परत मी जात असताना परत हे मला गाडी दिसली पोलिसांची. आय थिंक आले होते ते सुनील तटकरे साहेब. परत मी इथून गेल्यानंतर अगोदर मी ऑफिसला गेल्यानंतर तिथे शिपाई काकांना विचारलं की काका, ते तटकरे साहेब आले ते कुठे गेले? ते म्हणजे ते गेले, मागाशीच गेले का खाली फोटो खाली दर्शन करण्यासाठी. तू आता नको जाऊ, काय उपयोग नाही, ते येत असतील वरती, तू थांब इथेच. मी म्हटलं ठीक आहे. मग मी ऑफिसमध्ये थांबलो. ऑफिसमध्ये थांबल्यानंतर खूप वेळ थांबलो. तसं बघायला गेलं तर 15 मिनिट झाली वाट पाहतो, ते आलेच नाहीत. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला. मी नंतर विचार केला की चला एकदा मास मीडियाचे प्रमुख तुळजाभवानी मंदिर संस्थानचे तेच मला कळवतात कोणी VIP आले तर, आणि मला यावं लागतं मंदिरामध्ये. मग त्यांना मी फोन केला आणि फोन करतच होतो, पण त्यांचा फोन काही लागत नव्हता. आय थिंक गाभाऱ्यामध्ये असल्यावर ते रेंज येत नाही आहे, त्याच्यामुळे फोन लागत नव्हता. मी तरी पण वारंवार 2 ते 3 वेळा मी ट्राय केला. त्यांचा फोन काही लागत नव्हता. नंतर 1 तासानंतर ते सुनील तटकर साहेब आल्यानंतर खूप सारे त्यांचे कार्यकर्ते, पत्रकार लोक आले होते. तर मी माझं काम केलं. मी मंदिर संस्थांचा सत्कार असतो, ते सत्कारचे फोटोज काढले, व्हिडिओज काढले. आणि ते जास्ती नाही, मला वाटते 10 ते 15 मिनिट होते फक्त ऑफिसमध्ये. कार्यकर्त्यांची पण खूप गर्दी होती. त्यांचा सत्कार झाला. नंतर फोटो व्हिडिओ काढून झाले, तर मी निघालो आहे आपल्या शॉपकडे.
ते VIP आले ते पण जात होते. हे ते VIP त्यांची गाडी 0010 गाडी नंबर, त्यांची बॉडीगार्ड. हे त्यांच्या पार्टीमध्ये पोलिसांची गाडी. तर मी निघालो आहे आपल्या शॉपकडे. शॉप आणि मंदिरचा डिस्टन्स जो आहे ना तो 10 मिनिटाचा डिस्टन्स आहे आणि मी रोज मंदिरकडे चालतच जातो, चालत येतो, चालत जातो. तर हे जाता जाता ही भाजी मंडई, तुळजापूरची भाजी मंडई, रोजची भाजी मंडई, रोज सकाळी 7 ते 10 ते 11चा टायमिंग असतो भाजी मंडईचा. हे आलो आहे आपल्या फोटोशॉपकडे. फोटोशॉपचे इथे महेशने मला फोटो पाठवले होते व्हॉट्सअपवरती, आई तुळजाभवानीचे 4 फोटोज. फक्त व्हिडिओज राहिले होते एडिटिंग करून, ते एडिटिंग मीच करत होतो. 1 तास शॉपमध्ये एडिटिंग करत होतो. एडिटिंग करून झालं, फक्त शेअरिंग करायचं राहिलं होतं. तर महेशला म्हणलं की मी येईल थोड्या वेळ ना, तू थांब इथेच. व्हिडिओ मोबाईलमध्ये घेतला मी, मोबाईलमध्ये घेऊन मी असा विचार केला तर घरी गेल्यानंतर आपण ती शेअरिंग करू सगळ्यांना व्हिडिओ. तर मी घराकडे आलो. फ्रीजवरती कलिंगड दिसलं. मी म्हटलं हे कलिंगड फ्रीजवरती कशाला ठेवलं, फ्रीजच्या आतमध्ये असतं कलिंगड ठेवायचं. स्वतः मी ती फ्रीज उघडलं, त्या फ्रीजच्या आतमध्ये कलिंगड ठेवलं. कलिंगड ठेवल्यानंतर अचानक ती आरती मला म्हणाली इधर आओ इधर आओ. म्हटलं काय झालं आता हिला. अरे वो बंद करो, ये दिखाना मुझको. मी शॉपमध्येच एडिटिंग करून झाला होता, मोबाईलमध्ये घेतला. मोबाईलमध्ये घेऊन घरी आल्यानंतर प्रत्येकाला यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम सगळ्याला शेअर करत असतो मी. काही व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत, ग्रुपवरती शेअर करतो. शेअर करून झाल्यानंतर मला लागली होती भूक. मी जेवायला बसलो. हे बघा असं आम्ही पूर्ण फॅमिली जेवायला बसतो. वडीलचं जेवण लवकर झालं होतं मी, कारण की मला यायला उशीर झाला होता. तर मम्मी आणि ही आरती थांबली होती माझ्यासाठी जेवण्यासाठी वाट बघत. तर जेवण झालं. जेवण झाल्यानंतर मी रोज जेवण झाल्यानंतर टेरेसवरती 10 मिनटं वॉकिंग करतो. 10 मिनटं वॉकिंग करून झाल्यानंतर परत मी निघालो आपल्या शॉपकडे. तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं मित्रांनो, माझ्या कपड्याचं एक शॉप आहे, फोटोचं एक शॉप आहे आणि कार रेंटलचा बिझनेस आहे. तर मी परत आपल्या कपडे शॉपमध्ये आलो. कपडे शॉपमध्ये आल्यानंतर मी तिथे 4 तास बसलो. काही कस्टमर्स केले. कस्टमर्स करून झाल्यानंतर एक कपड्याच्या शॉपमध्ये पण माझा मित्र आहे कपड्याच्या शॉपमध्ये पण, त्याला सांगितलं की 8 वाजता दुकान बंद कर, आता मी जात आहे. परत कपडे वगैरे चेंजिंग केले आणि निघालो परत जिमला जाण्यासाठी. हे शॉर्टकट आहे जिमला जाण्यासाठी. जिममध्ये आलो. जिममध्ये आल्यानंतर रोज जिमला माझा जिमचा टायमिंग आहे 7 ते 8:30, 8:30 ते 9, 1.5 तास मी जिम करतो. रोजचा टायमिंग आहे मित्रांनो. जिम हे केली पाहिजे. आत्ता जस्ट आलो आहे जिममधून, खूप थकलो आहे. असो, आता इथून लगेच फ्रेश होऊन 10 मिनिटात परत जायचं मंदिरात. फ्रेशअप झालो. परत फ्रेशअप झाल्यानंतर मंदिरात जाण्याची तयारी चालू माझी. फ्रेशअप झाल्यानंतर चला आता मी निघालो आहे मंदिरात लगेच. हे घेतला माझा कॅमेरा. बायोमेट्रिक थंब हे फक्त सकाळीच असतं, संध्याकाळी आउटचा टायमिंग काही नसतं असं. सकाळी जशी गर्दी होती जास्ती, आता गर्दी नाही आहे, कमी आहे गर्दी. यज्ञ महामंडप शिखर. आई तुळजाभवानी देवीची आरती झालेली आहे. हे अंगारा आला आहे बाहेर. जसा हे अंगारा बाहेर येतो मग मी जातो फोटो काढण्यासाठी, कारण की आरतीच्या वेळेस खूप गर्दी असते आतमध्ये. अंगारा बाहेर आला, मी गेलो आतमध्ये, फोटोज काढले देवीचे, व्हिडिओज काढले.
व्हिडिओज फोटोज काढून झाल्यानंतर परत मी निघालो घरी. रात्री तर जात नाही शॉपकडे, शॉप बंद असतं. घरी जात असताना हे काही दृश्य, रात्रीचे दृश्य हे तुळजापूरमधले. मला जिम खूप केली होती मित्रांनो, भूक लागली होती तर मी घरी फोन केला आणि सांगितलं की मी कचोरी खात आहे, तर तुम्हाला काय खायचं ते सांगा, ते मी घेऊन येतो. तर मला म्हणाले कचोरीच घेऊन ये. तर कचोरी होती एकच आणि खाणारे होते आम्ही 3 जण. तर म्हणलं काय करायचं, तर घरी फोन केला तर घरी म्हणाले की गुलाबजामुन घेऊन ये. मी त्यांच्यासाठी गुलाबजामुन घेतले आणि माझ्यासाठी कचोरी घेतली एक. कचोरी खात खात मी आई तुळजाभवानीचे फोटोज एडिटिंग करत होतो. हे बघा मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो असे फोटोज सिलेक्ट करायचे. हे आता डिलीट करायचा फोटो. जे चांगले आहेत ते फोटो ठेवायचे. चांगले मीन्स की थोडासा क्लिअर असलेले. आणि हे 2 लोगो आणि मंदिर ट्रस्टचा हे लिंक्स टाकून झाले आहे. हे 4 फोटो तयार आहेत. फोटो व्हिडिओ शेअरिंग करून झाले. हे बघा मित्रांनो 11:30 वाजले. आता 11:30 नंतर माझं जेवण, हे माझं रोजचं रुटीन आहे. 11:30 नंतर मी हे बसलो जेवायला. असं मी जेवण करत आहे. जेवण करून अर्धा तास लागतो मला जेवायला. 12:05 माझं जेवण झालं. तर मित्रांनो आजचा व्लॉग असा होता. तर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट्समध्ये सांगा माझा व्लॉग कसा झाला. काही चुका असतील तर नक्की सांगा. ओके बाय.